योग करण्याकरता किंवा एखादी साधना करण्याकरता त्या साधनेतलं वर्म आपल्या लक्षात आलं पाहिजे. जर साधनेतलं वर्म लक्षात नाही आलं तर पुष्कळ काळ निघून जातो आणि पदरामध्ये काहीच पडत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये एक वर्म असतं. समजा आता उदाहरणार्थ हा मृदुंग आहे, तर मृदुंगाची जी प्रॅक्टिस आहे, घाटावर गेला आणि रात्रभर ती र की ट आयुष्यभर जरी असं करत बसला तर त्याच्या हातातून तिपट चौपट रेलिये तुकडे चक्रधार निघणार नाहीत. त्याकरता त्याला पहिल्यांदा पडंत करावं लागेल. मृदंगातलं सार जर काय असेल तर ते पहिल्यांदा पडंत आहे असं मला वाटतं. विठाला 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 विठाला. एक वाक्य सांगतो तुम्हाला, विहिरीत जर पाणी असेल तर ते पाहुऱ्यात येईल, विहिरीतच नसेल तर पाहुऱ्यात कुठून येईल. पडंत झाली की बुद्धीत साठवतं आणि बुद्धीत साठवलं की वाणीतून ते बाहेर येतच. विठाला 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 विठाला. म्हणून कुठल्याही वस्तूतलं वर्म लक्षात आलं पाहिजे. गायकी क्षेत्रामध्ये सुद्धा वर्म आहे, मृदुंगामध्ये देखील, वादनामध्ये देखील वर्म आहे, तसं कीर्तन क्षेत्रामध्ये सुद्धा एक वर्म आहे. प्रत्येक क्षेत्रातले वर्म लक्षात आले पाहिजे. आणि वर्म कोणी कोणाला सांगत नसतं, नीट लक्षात ठेवा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ते वर्म अर्जुनाच्या समोर प्रगट केलं. ज्ञानोबा म्हणतात, ऐसे वर्म जे गुढ, वर्म नेहमी गुढ असतं. इति गुह्यतमम, वर्म गुह्य असतं, ते कोणी कोणासमोर प्रगट करत नसतं. आणि ते गुह्य भगवंताने अर्जुनाच्या समोर प्रगट केलं. जे गुह्य भगवंताने आपल्या पत्नीच्या, आपल्या आईच्या, आपल्या भावाच्या, आपल्या वडिलांच्या किंवा सनकादिकांच्या कोणाच्याही समोर जे गूढ, जे वर्म परमात्म्याने प्रगट केलं नाही ते अर्जुनाच्या समोर प्रगट केलं. याचं कारण जर काय असेल तर अर्जुनाच्या अंतःकरणात असणारी योग्यता. कारण ज्ञान, योग, साधना हे सगळं गुह्य ज्ञान अर्जुनाला सांगितलं. त्याचं कारण असं आहे, अर्जुनाच्या ठिकाणी अधिकार होता. कोणता अधिकार होता? सुमनु आणि शुद्धमती. ज्ञानेश्वरी कळण्याकरता, तत्वज्ञान कळण्याकरता मन शुद्ध लागतं, बुद्ध शुद्ध लागते. म्हणून भगवंताने अर्जुनाला हे ज्ञान सांगितलं, बाकी कोणाला दिलं नाही. स्वतः भगवंत सांगतात, अर्जुना तू कसा आहेस? तू सुमनु, शुद्धमती, अनिंदकू, अनन्यगती, 4 गुण सांगितलेत. आणि 4 गुण ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असतात, परमात्मा त्याच्यासमोर अध्यात्मातले सगळे गुह्य प्रगट करतो. पण परमात्म्याने जगाला ज्ञान देत असताना, आध्यात्मिक जीवन सांगत असताना पुढच्या व्यक्तीचा अधिकार, योग्यता पाहिली तेव्हा गुह्य प्रगट केलं. पण ज्ञानोबराने जगाच्या समोर हे गुह्य प्रगट करत असताना अधिकार किंवा योग्यता नाही पाहिली तर कसल्याही जातीचा, कोणत्याही येवणीचा, कोणत्याही प्रकारचा कसाही असू द्या, पण ज्ञानोबराने सगळ्यांच्या समोर हे अध्यात्मातलं जीवन, हे गुह्य जे आहे ते प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, रणवणी रामेश्वरी रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. आरती नटराजा, हे आरती नटराजा, महाकैलास सेवती साधू संत, सेवेती साधू संत, मनोवेदीला माझा आरती नटराजा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हे अध्यात्मातले गुह्य प्रगट करण्याकरता केवळ फक्त अर्जुन एकमेव अधिकारी असं समजून घेतला. कारण भगवंताने सांगितलं, मी ज्ञान द्यायला तयार आहे, पण त्याकरता तुम्ही अधिकारी असले गरजेचं आहे. अर्जुनालाच का ज्ञान दिलं? कारण तो शुद्ध मनाचा होता म्हणून, तो शुद्ध बुद्धीचा होता म्हणून, तो अनन्य होता म्हणून, आणि जीवनात त्यांनी कधी कुणाची निंदा नाही केली म्हणून. हे 4 गुण त्याच्याजवळ होते म्हणून भगवंताने त्याला हे ज्ञान दिलं, त्याच्यासमोर हे गुह्य प्रगट केलं. कारण गुह्य प्रगट करण्याकरता अधिकारी लागत असतो, नाही तर गुह्य प्रगट केल्या जात नाही. अध्यात्मातला तर सोडूनच द्या. ज्यावेळेला रामायणामध्ये रामाचं आणि रावणाचं युद्ध चालू झालं, रामचंद्र प्रभू दमले बाण मारून मारून. रावणाचे मस्तक काय उडवले तरी मरत नाही, हात काय उडवले तरी मरत नाही, पाय काय उडवले तरी मरत नाही, नाना प्रकारचे रथ तोडले तरी तो मरत नाही. शेवटी बिभीषण जवळ आला आणि बिभीषणाने कानामध्ये सांगितलं, प्रभो याला जर मारायचं असेल तर याच्या नाभीमध्ये अमृताची कुपी आहे, ती फोडा. अमृताची कुपी फोडल्याशिवाय हा मरत नाही. का? वर्म सांगितलं येऊन. किंवा याच्याही पुढे सांगतो तुम्हाला अजून, ज्यावेळेला तो भीम आणि जरासंधाचं युद्ध चालू झालं, तो भीम त्या जरासंधाला फाडायचा, पण पुन्हा जरासंध सांधल्या जायचा, पुन्हा तो जिवंत व्हायचा. दमला भीम, त्याला असं वाटलं आता मी काही जगत नाही. शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वर्म सांगितलं, जरासंधाला मारायचं असेल तर भीमा तू त्याला फाडतोस आणि फाडून असा टाकून देतोस, तर फाडून असा न टाकता तू त्याला फाडल्याच्या नंतर या हातातला भाग इकडं टाक
आणि या हातातला भाग इकडं टाक. परमात्म्याने असं करून असं केलं म्हणजे काय केलं? त्याला मारण्याचं वर्म सांगितलं. बिभीषणाने रामचंद्र प्रभूच्या कानात जाऊन रावणाला कसं मारायचं याचं वर्म सांगितलं. तसं आध्यात्मिक क्षेत्रातलं वर्म भगवान ज्ञानोबारायाने तुमच्या आमच्यासमोर प्रगट केलं. म्हणून ज्ञानियांचे राजे आहेत आणि योग्यांचे माऊली आहेत. विठाला विठाला विठाला. योग साधना करणं एवढी सोपी नाहीये. योगाची साधना कुठे केली पाहिजे? भगवंताने सांगितलं सुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम महात्मनः नात्युच्छ्रितम नाति नीचम चैलाजीन कुशोत्तरम. श्रीमद भगवद्गीतेतल्या 6व्या अध्यायातला हा श्लोक आहे. आता याच्यात ज्ञानोबाराय भगवंतापेक्षा एक पाऊल पुढं टाकतात. योग्यांची माऊली सांगायचं मला नीट ऐकून घ्या. जर श्लोक कळला तुम्हाला तर ज्ञानोबारायला काय सांगायचं हे लक्षात येईल. आकाश श्लोक सांगायला मला वेळ नाही. फक्त ज्ञानोबाराय देवापेक्षाही गुह्य कसं प्रगट करतात एवढंच मला सांगायचं आहे. भगवंतानी या श्लोकामध्ये सांगितलंय आसन लावा. पण कसं आसन लावा माहिती आहे का? 3 प्रकारचे आसन सांगितले त्यांनी. चैलाजीन कुशोत्तरम. ऐकून ठेवा, 3 प्रकारचे आसन. चैल म्हणजे धुतलेलं वस्त्र. अजिन म्हणजे हरणाचं कातडं. म्हणजे हरणाचं कातडं जाणं हरण पकडून आणून मारा असं नाही आहे. तर हरण जर हाणायला गेले तुम्ही कातडं तर नेऊन टाकतील तुम्हाला जेलमध्ये. पण भगवंताने सांगितलं हरणाचं कातडं. आणि तिसरं सांगितलं कुशोत्तरम. 3 प्रकारचे सांगितले. म्हणजे पहिल्यांदा काय करा? कुशांकुर जो आहे ज्ञानोबाराय म्हणतात खाली टाका पहिला. 2 ज्ञानोबाराय म्हणतात ते भगवान सांगतात हरणाचं कातडं वर टाका 2 नंबरला. आणि 3 नंबरला भगवंत सांगतात धुतलेलं वस्त्र टाका. म्हणजे योगाची साधना करत असताना आसन कसं असावं भगवंताने सांगितलं. पहिल्यांदा कुशाचं, कुशा गवत माहीत असेल ना तुम्हाला, ते कुशा खाली टाका त्याचं आसन बनवून. त्याच्यावरती हरणाचं कातडं टाका आणि त्याच्यावरती धुतलेलं वस्त्र टाकून मग साधना करण्याकरता बसा. तुम्हाला योगाची साधना सिद्ध होईल. ही आसनाची पद्धती कोणी सांगितली? भगवंतानी गीतेमध्ये. पण ज्ञानोबाराय म्हणतात जर असं आसन जर तुम्ही मांडलं तर तुम्हाला योग साध्य होणार नाही. मग आसन कसं लावा भगवंताने जसं सांगितलं त्याच्या उलट ज्ञानोबाराय सांगतात. म्हणून योग्याची माऊली ज्ञानोबाराय आहेत. नीट ऐकून ठेवा. ज्ञानोबाराय म्हणतात कसं करा माहिती आहे का? ज्ञानोबाराय म्हणतात वरी चोखट मृग शेवडी माझी धूत वस्त्राची घडी तळवटी अमोडी कुशांकुर. भगवंताने सांगितलं खाली कुशांकुर टाका. ज्ञानोबाराय म्हणतात खाली कुशांकुर टाका. पण तिथं भगवंत सांगतात मधा धुतलेलं वस्त्र टाकून मग वरी धुतलेलं वस्त्र ठेवा. पण ज्ञानोबाराय म्हणतात तसं नाही. माझी धूत वस्त्राची घडी म्हणजे पहिल्यांदा कुशा टाका, नंतर धुतलेलं वस्त्र ठेवा आणि मग त्याच्यावरती हरणाचं कातडं ठेवून मग साधनेला बसा. तेव्हा तुमची साधना परिपूर्ण होईल. या आसनातलं गुह्य ज्ञानोबाराय प्रगट करतात. म्हणून ज्ञानोबाराय योग्यांची माऊली आहेत. विठाला विठाला. 2 विशेषण आपण पाहिले. ज्ञानोबारायला ज्ञानियांचे राजे का म्हणतात त्याचा विचार आपण करून पाहिला एक. आणि दुसरा योग्यांची माऊली का म्हणतात हे आपण पाहिला. योगाची साधना कशी करावी, कुठं करावी याचा विस्तारपूर्वक ज्ञानोबारायांनी 6व्या अध्यायामध्ये विचार केलेला आहे. आसन कसं असावं याचाही विचार ज्ञानोबारायांनी केलेला आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो आणि हा विषय संपवतो की जो भगवंतांनी योगाची साधना करत असताना सांगितलेला नाही तो. कारण योगाची साधना करत असताना त्या आसनावरती तुम्ही बसलात. कोणत्या आसनावर बसलात? खाली काय टाकले बसण्याकरता? कुशांकुर. त्याच्यावरती काय टाकलं? धुतलेलं वस्त्र. त्याच्यावर काय टाकलं? हरणाचं कातडं. आणि मग साधना करण्याकरता बसलात. पण बसल्याच्या नंतर तुम्ही जसे बसला कीर्तनाला असं बसून चालत नाही. काही लोक मांडी घालून बसलेत, काही तैड बसलेत, काही एक वर पाय करून बसलेत, काही पायला. आपण कीर्तनामध्ये असं बसू शकतो. पण योगाची साधना करायची म्हणल्याच्या नंतर त्या आसनावरती बसत असताना ज्ञानोबाराय लिहितात सव्यतो तळी ठेवीजे तेने शिवने माझी पिढीजे वरी बैशे जो सहजे वाम चरणू. 2 सांगितले सव्य आणि वाम. सव्य म्हणजे काय? उजवा. आणि वाम म्हणजे काय? डावा. आरतीमध्ये तुम्हाला पाठ असेल ना, वामांगी रखुमाई दिशे दिव्य. पांडुरंग परमात्म्याच्या वाम भागाला रुक्मिणी आहे की नाही. आणि इथं काय म्हणलंय मला एवढं सांगायचं वाम म्हणजे डावा. तर सव्य तो तळी ठेवीजे म्हणजे त्या आसनावरती बसल्याच्या नंतर सव्य म्हणजे उजवा पाय. हा जो उजवा पाय त्या उजव्या पायाची टाच ती गुदद्वाराच्या ठिकाणी लावायची. पण कुठं लावायची हे ऐकून ठेवा. आपलं गुदद्वार आणि मूत्रेंद्रिय त्याला जननेंद्रिय म्हणतात. या दोन्हीच्या मधामागे 4 बोट जागा आहे. आत्ता नका मोजू, नंतर मोजून पहा. जननेंद्रिय आणि गुदद्वाराच्या मधात 4 बोट जागा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तिथं काय करा माहिती का? 1.5 बोट जागा जननेंद्रियाकडे सोडून द्या, 1.5 बोट जागा गोदेंद्रियाकडे सोडून द्या. मधात किती बोट जागा शिल्लक राहिली? 1 बोट. त्या 1 बोट जागा ज्या ठिकाणी शिल्लक राहील तिथे उजव्या टाचेचा डावा भाग लावायचा.
आणि त्या ठिकाणी तो दाबायचा आणि दाबल्याच्या नंतर उजवा पाय त्या डावा पाय त्या उजव्या पायावरती ठेवायचा. अशी अवस्था जर लागली तर त्याला मूलबंध म्हणतात. जर ही अवस्था लागली तर मूलबंध लागतो, नाहीतर मग मूळव्याध जागृत होतो. विठाला विठाला मला एवढं किचकट सांगायची गरज नाही, पण ज्ञानोबराचा समाधी सोहळा आहे ना, आणि इथं नाही सांगायचं तर मग बाहेर कुठं सांगायचं. म्हणून मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतोय. ज्ञानोबराचं ऐश्वर आहे. रेडा बोलावला हे तर सगळ्यांनाच माहिती आहे हो. भिंत चालवली हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं हे तर सगळ्या. चमत्कार सांगून कोण्याही संतांचा विकास होत नसतो. ज्ञानोबराचं ऐश्वर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. विठाला विठाला ऐकून ठेवा. मूळबंध कशाला म्हणतात हे तर कळालं तुम्हाला. मूळबंध ज्या वेळेला जागृत लागतो त्यावेळेला खाली जो प्राणवायू जातो तो बंद होतो, आणि खाली जाणारा प्राणवायू मग वरच्या बाजूला निघतो. आणि वरच्या बाजूला जर निघाला आणि तो जर तोंडातून जर बाहेर आला तर त्याचं तोंड येणे, तोंड लाल होईल, त्याला आलसर का काहीतरी असं म्हणतात. पण तो बाहेर पडू द्यायचा नाही. मग त्याने काय करायचं, हे जे दोन हात असतात हे एकावरती एक ठेवून असे ठेवायचे. त्या मांडीवरती ठेवल्याच्या नंतर हे दोन्ही खबाटे त्याचे वर जातात. वर गेल्याच्या नंतर त्याची ही जी हनवटी आहे, आपल्या इथे हे दोन हाडं आहेत की नाही, या दोन हाडामध्ये बरोबर ही मान अशी दबते आणि हनवटी ह्या हाडामध्ये दागते. ही दबली या ठिकाणी की आता जो प्राण वर निघाला होता तो आता बाहेर येतो का नाही. याला ओडियाना बंद म्हणतात. मूळबंध, ओडियाना बंद. आणि आता प्राणवायूला खाली जाता येत नाही कारण मूळबंध लागला, वर जाता येत नाही कारण ओडियाना बंध लागला. आता मग त्या प्राणाचं होतं काय, ही जी नाभी असते ना, ही नाभी अशी फुगते आणि फुगल्याच्या नंतर तिथं जो बंध लागतो त्याला जालिंदर म्हणतात. हे 3 बंध आहेत. मूळबंध, ओडियाना बंध आणि जालिंदर बंध. हे 3 बंध लागले की शरीरामध्ये उष्णता तयार होते आणि एवढी भयानक उष्णता वाढते. ज्ञानोबा म्हणतात की त्या उष्णतेमुळे आता साधकाला वाटतं की मी जगू शकत नाही, मी मरतो की काय असं त्याला वाटतं. आणि त्या उष्णतेच्या प्रभावाने ती कुंडलिनी शक्ती जागृत होते. आपलं जे माकड आहे ना पाठीमागं, तिथे ती झोपलेली आहे कुंडलिनी शक्ती. आणि नेमकी झोपलेली कुंडलिनी शक्ती ती झोपलेली आहे म्हणून तिची शक्ती आपल्याला माहीत आहे. त्याचं नावाचं आहे कुंडलिनी शक्ती. ती शक्ती ज्याची जागृत झाली ना, ते पुढं काय होतं त्याचा विचार आपण करणार आहे. ती कुंडलिनी शक्ती जागृत होते. नेमकी ती आहे तरी कशी, ते कोणत्याच योग्याने सांगितलं नाही, पण ते ज्ञानोबराने सांगितले ती कुंडलिनी शक्ती आहे कशी. ज्ञानोबा म्हणतात, ओवी सांगतो तुम्हाला म्हणजे कळेल. नागिनीचे पिले कुमकुमी नहाले, वळण घेऊन आले शेजे जैसे. नागिनीचे पिले म्हणतात असं सांगतात. नागिन विली ती वेत असताना काय करते माहिती आहे का, इकडनं तिकडं जात असताना अंडे टाकत जाते आणि पुन्हा वापस फिरते आणि अंडे खात सगळे अंडे खात वापस येते. अंडे वापस खात येत असताना जेवढे अंडे शिल्लक राहिले त्याचे नागं तयार होतात आणि बाकीची सगळी ती खाऊन टाकते. आता मला सांगा, त्या नागिनीने जर जाताना अंडे घातले नसते, येताना जर खात आली नसते तर माणसं राहिलीच नसते, सगळे नाग झाले असते. मला एवढंच सांगायचं आहे. मग ते नागिनीचं जे पिलू असतं, काही घरात पाहतो आपण, कधी कधी ते नागिनीचे पिले दिसतात बघा, एकदम एवढं बारीक असतं केसासारखं, पण त्याच्याकडे पाहिल्याच्यानंतर ते असं चमचम चमकतं. ज्ञानोबा म्हणतात ती कुंडलिनी शक्ती त्या नागिनीच्या पिलासारखी आहे. नागिनीचे पिले आणि ते अगोदरच चमकणारं. आणि पुन्हा त्याला काय केलं, कुमकुमे नहाले, कुंकू, आणि त्या कुंकवामध्ये त्याला पुन्हा बुचकळविलं. अगोदर ते नागिनीचं पिलू चमकणारं, पुन्हा त्याला त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये त्याला बुचकळविलं. ते आता किती चमकेल. ज्ञानोबा म्हणतात तशी ती कुंडलिनी शक्ती एवढी चमकते. आणि तिथं करते तरी काय, ज्ञानोबा म्हणतात 3.5 हाताचे वेटोळा तिने घालून बसलेली त्या ठिकाणी. त्या काही लोकांच्या हातामध्ये सोन्याच्या अशा अंगठ्या असतात बघा, अशा गोल पट्ट्याच्या, त्या 2-3 असे गोल वेढे मारलेले. तसे ते नागिनीच्या पिलाने जसे वेढे घालावेत तशी ती कुंडलिनी त्या ठिकाणी बसलेली आहे. पण ज्यावेळेला मूळबंध, जालिंदर बंध आणि ओडियाना बंध हे 3ही बंध लागतात, त्या उष्णतेने ती कुंडलिनी शक्ती जागी होते. आणि जास्त वेळ झोपलेली असल्यामुळे तिला भूक लागते. आणि ती जागी झाली की जागे झालेल्या माणसाला पहिल्यांदा खायला लागतं की नाही. मग ती कुंडलिनी शक्ती जागृत झाली की शरीरामध्ये जेवढे प्राण आहेत ना, ते फुगलेला त्या सगळ्याला ती खाऊन टाकते. नुसते प्राणच खाते असं नाही, तर ती कुंडलिनी शक्ती शरीरात तुमच्या जेवढी त्वचा आहे ती सगळी त्वचा खाऊन टाकते. एवढंच नाही, तुमच्या अंगामध्ये जेवढ्या शिरा आहेत त्या शिरातलं सगळं रक्त ती पिऊन टाकते. शरीरात ते काहीच ठेवीत नाही. म्हणून तुम्ही योग्याचा देह पहा, तुम्हाला तर प्रत्यक्ष योगी पाहायला भेटणार नाही, पण योग्याचा जर देह तुम्ही पाहिला तर फक्त हाडाचा सापळा राहिलेला असतो, बाकी काहीच नसतं. का, कारण त्याच्या देहातला मांस किंबहुना सप्त धातू त्या देहात, या 7ही धातूला ती कुंडलिनी शक्ती खाऊन टाकते. आणि मग तुम्ही म्हणाल कुंडलिनी शक्तीने सगळं खाऊन टाकलं तर योगी जगतो कसा काय. त्याचं उत्तर ज्ञानोबा देतात की जे कोणी सांगितलं नाही ते ज्ञानोबा सांगतात
कारण सगळं तर खाऊन टाकलं. आता मला एक सांगा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर तुम्ही काही खाल्लंच नाही तर चक्रा येतात की नाही? उपोषण करणाऱ्या लोकांना जाऊन विचारा, म्हणजे बघा कसं होतं ते. तर त्या योग्याला साधना करायची आणि तो योगी 12-12 वर्ष काही न खाता राहतो. साधं 12 दिवस आपल्याला राहणं होत नाही, तो योगी 12-12 वर्ष काही न खाता कसं काय राहतो? त्याचं उत्तर ज्ञानोबा देतात. ती कुंडलिनी शक्ती जागृत झाली, ती सगळ्या शरीरातले सप्तधातू खाते आणि जास्त खाल्ल्यामुळे तिला अजीर्ण होतं आणि ते अजीर्ण झाल्यामुळे तिच्या मुखातून एक गरळ बाहेर पडते आणि त्या गरळीमुळे त्या प्राणाला चैतन्य प्राप्त होतं आणि त्यामुळे योग्याचे प्राण जिवंत राहतात. हे वर्म कुणीही सांगितलं नाही, ते वर्म ज्ञानोबरायांनी सांगून ठेवलं, म्हणून ज्ञानोबराय योग्यांची माऊली आहेत. विठाला विठाला. आता ऐका, मग कुंडलिनी शक्ती जागृत झाली, तिच्या मुखातून जो गरळ बाहेर पडली, तिच्यामुळे प्राण जिवंत राहिला, इथपर्यंत कळालं. पण ज्यावेळेला आता ही कुंडलिनी शक्ती ज्यावेळेला चालू होते वर प्रवास करण्याकरता, 6 चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये. आता एवढे सांगायला मला वेळ नाही. एका एका चक्राचं छेदन करत करत ही कुंडलिनी शक्ती वर जात असते आणि ज्यावेळेला ही कुंडलिनी शक्ती वर जाते, 6ही चक्राचं छेदन करते, त्यावेळेला इथे सहस्त्रार नावाचं एक चक्र आहे. त्या सहस्त्रार नावाच्या चक्रापाशी इथे चंद्राचं एक अमृताचं तळ आहे, ज्ञानोबराय सांगतात. आणि ती कुंडलिनी शक्ती प्रवास करत 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 इथपर्यंत आली आणि इथे ती धडक देते. धडक दिल्याच्या नंतर इथं जे अमृताचं तळ आहे, ती वाटी जी आहे ती अशी सांडते आणि सगळ्या शरीरामध्ये अमृताचा स्राव होतो. आणि एकदा का अमृताचा स्राव झाला की मग त्या योग्याचा जो देह असतो ना, तो देह सूर्यापेक्षाही तेजस्वी दिसतो. त्याचे दात जे असतात, ज्ञानोबराय सांगतात, हिऱ्याची पंक्ती बसवली की काय असे त्याला दात प्राप्त होतात. त्याची जी त्वचा जाळाली होती ना, ही सगळी त्वचा जसं काय सोन्याचा पत्रा मढवला आहे त्याच्या अंगावरती, एवढी त्याची त्वचा कांतिमा, जसं कर्णाला कवच होतं की नाही, तशी त्याची त्वचा एकदम लालबुंद अतिशय सुंदर दिसते. ज्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये अमृताचा स्राव होतो, ज्ञानोबराय म्हणतात ते योगी आळंदीत बसलेला असतो, पण 7 समुद्राच्या पलीकडे काय चाललंय ते त्याला दिसतं. ओवी सांगतो तुम्हाला म्हणजे कळेल. समुद्रा पैलीकडील देखे, स्वर्गीचा आलोचू ऐके, मनोगत ओळखे मुंगीचे. ज्ञानोबराय म्हणतात तो योगी इथं बसलेला आहे, पण समुद्राच्या पलीकडे काय चाललं हे त्याला दिसतं. तो इथं बसलेला आहे, पण स्वर्गामध्ये काय चाललं हे त्याला इथं बसल्या बसल्या दिसतं. आणि समोरून एखादी मुंगी जरी चालली तर त्या मुंगीच्या मनोगत सुद्धा त्याला कळतं. एवढं ज्ञान त्या योग्याला प्राप्त होतं. हे वर्म योगातलं फक्त ज्ञानोबरायांनी सांगितलं, म्हणून ज्ञानोबराय योग्यांचे माऊली आहेत. विठाला विठाला. आता एकच मुद्दा सांगायचा आहे आणि योग्याची माऊली हा मुद्दा मला संपवायचा आहे. पण काही लोक प्रश्न घेतील, महाराज तुम्ही योगाची ही साधना जी सांगितली, कुठं सांगितली? आसनही सांगितलं, कळलं आम्हाला. त्या आसनावर कसं बसायचं तेही सांगितलं, 2 कळलं आम्हाला. त्या आसनावर बसल्याच्या नंतर 3 बंद कसे लागतात, 3रा मुद्दा तोही सांगितला आम्हाला. 3 बंद लागल्याच्या नंतर 4था मुद्दा कुंडलिनी कशी जागृत होते तेही सांगितलं आम्हाला. 4था मुद्दा ती कुंडलिनी शक्ती कसा प्रवास करते हेही सांगितलं आम्हाला. 8वा मुद्दा ते अमृत देहामध्ये पडल्याच्या नंतर काय होतं तेही सांगितलं आम्हाला. पण महाराज, एखादा साधक योगाची साधना करायला लागला आणि त्याची साधना पूर्ण झाली नाही आणि तो मधातच मेला तर त्याला काय प्राप्त होतं सांगा ना. आता एक लक्षपूर्वक ऐका, योगाचा साधक मेल्याच्या नंतर साधना करत असताना त्याला काय प्राप्त होतं हे कोणत्याच अभ्यासकाने सांगितलं नाही, पण ते ज्ञानोबरायांनी सांगितलं. नीट ऐकून ठेवा. ते ज्ञानोबराय म्हणतात, एखादा योगी जर अभ्यास करता करता मेला, म्हणजे योगाची साधना करण्याकरता अभ्यासाला लागला, म्हणजे त्याला घरदार सोडावं लागलं की नाही, बायको पोरं सोडून द्यावे लागले की नाही, सगळा त्याग करून तो साधनेला लागला की नाही, वैराग्य धारण करून. मग वैराग्य धारण केल्यामुळे आणि त्या साधनेला लागल्यामुळे आता साधना पूर्ण झाली का? नाही. घरातून बाहेर पडला, घराचंही सुख मिळालं नाही, साधना पूर्ण झाली नाही, साधनेचंही सुख मिळालं नाही. मग त्याचं आयुष्य फुकटच गेलं का? धोबे का कुत्तानं घरकानं घाटका. काही पोरं आळंदीला येतात बघा, 6 महिने पक्वास शिक, 6 महिने पेटी शिक, 6 महिने संस्थेत जाऊन बस, शेवटी हातामध्ये काहीच पडत नाही, चालले वाळू उपसायला. मग धोबे का कुत्तानं घरकानं घाटका, इधर का ना उदर का, बिचमीच. तसं ते योग्याचं होतं का? ज्ञानोबराय म्हणतात, घरातून निघाला म्हणजे संसाराचं सुख त्याला मिळालं नाही, साधना करत असताना साधना पूर्ण झाली नाही म्हणून योगाचंही सुख त्याला मिळालं नाही. मग त्याचं आयुष्य भानू, त्याचं जीवन असंच व्यर्थ गेलं का? त्यावेळेला ज्ञानोबराय सांगतात, नाही बाबा, एखादा योगाची साधना करणारा साधक जर तो मधातच जर मेला तर त्याची साधना निष्फळ होत नाही. उदाहरण सांगायचं जर झालं तुम्हाला, तर मी इथून आळंदीला चाललो, पंढरपूरला चाललो, आणि समजा नातेपुत्यामध्ये गेल्याच्या नंतर जर एखादा व्यक्ती जर मेला तर मग काय होतं, त्याला पाठीमागं आणलं जातं. मग तसा तो व्यक्ती मेल्याच्या नंतर त्याला पाठीमागं यावं लागतं का? नाही. ज्ञानोबराय म्हणतात, तेथ मागील जे सद्बुद्धी, जेत जीवित्वा झाली होती अवधी, तेची पुढती निर्वधी नवील आहे. नीट ऐका बरं का, महत्त्वाचा मुद्दा सांगतोय.
म्हणजे ज्ञानोबा सांगतात जेवढी साधना तुम्ही 50% साधना केली आणि तुम्ही मेलात तर पुढच्या जन्मात तुम्हाला पहिल्यापासून तिथपर्यंत यावं लागत नाही, त्या 50% पुढं तुमची साधना चालू होते. आता ते यूट्यूब फेसबुक याच्या माध्यमातून आपण पाहतो बघा, 3-3, 4-4 वर्षाचे ते लेकरं असतात, असे गातात ना ज्यांनी आयुष्य समर्पण केलं आहे त्यांनासुद्धा गाता येत नाही तसं, असे वाजवतात ज्यांनी आयुष्य समर्पण केलं त्यांना वाजवता येत नाही तसं. मग यांनी 50 वर्ष घातले त्याच्यामध्ये तरी त्यांना तसं करता आलं नाही, हा 4 वर्षाचा पोरगा कसं काय करू शकतो एवढं? याचा अर्थ असा आहे पाठीमागच्या जन्मामध्ये त्यांनी केलेली साधना आहे आणि या जन्मात फक्त त्याला जन्म प्राप्त झाला आणि त्या साधनेचं फक्त मोटके देहाची आकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. ज्ञानोबा म्हणतात पाठीमागं त्यांनी अभ्यास केला होता पण त्या अभ्यासाचं फळ त्याला भोगायचं की त्याचं आयुष्य संपलं आणि या जन्मामध्ये त्याला देह प्राप्त झाल्याबरोबर पाठीमागं त्यांनी जेवढं कमवलं होतं ते सगळं या जन्मात त्याला प्राप्त होतं. म्हणून 10 मिनिट जरी प्रॅक्टिस केली तर ती वाया जात नाही, या जन्मात त्याचा फायदा नाही झाला तर पुढच्या जन्मात 1 तास जरी प्रॅक्टिस केली तर या जन्मात ती वाया जात नाही, याचा उपयोग तुम्हाला पुढच्या जन्मात होतो आणि यालाच योग भ्रष्ट असं म्हणतात. विठाला विठाला म्हणून भगवद्गीतेतला श्लोक सांगतो तुम्हाला, नई कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. तुम्हाला एक घडलेलं उदाहरण सांगतो. आपल्या संस्थेतले परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय निकमबाबा एक महापुरुष होऊन गेले, ज्याने ज्ञानोबा मंदिरात 40 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. किती वर्ष? 40 वर्ष ज्ञानेश्वरी सलगा नॉनस्टॉप 40 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. आणि देहही कसा सोडला माहिती आहे का तुम्हाला? ज्ञानोबा समाधी सोहळ्याच्या दिवशी निकमबाबाचा देह पडला आणि ते आनंदित. आणि जुन्या महापुरुषांनी असं सांगितलं, ज्यावेळेला त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले आणि ते अंतिम संस्कार झाल्याच्यानंतर ते 10व्याच्या दिवशी ते 10वाचा उपक्रम करण्याकरता त्याला काय ते आस्तिका काहीतरी म्हणतात, ते आस्तिका हारतात ना अग्नीतल्या, तर त्या आस्तिका हारायला ज्यावेळेला महात्मे गेले त्यावेळेला मस्तकाची कवटी सापडली त्यांना, तर त्या कवटीवरती स्पष्ट राम असं नाव निघालं होतं. जुने महात्मे सांगतात आनंदितले. ते आत्ता घडलेलं आहे 4-5-7-8 वर्ष झाले असतील फार झालं तर. कशाकरता सांगितलं तुम्हाला हे? ते निकमबाबा आहे ना माऊलीच्या मंदिरात रोज प्रवचन करायचे 4 ते 5. मग तुम्ही मला ते नुसतं प्रवचन करत होते, कीर्तन का करत नव्हते? कारण त्यांचा स्वर लागत नव्हता. मग त्यांचा स्वर लागत नव्हता, आयुष्य गेलं. पण ते काय करायचे माहिती आहे का? रोज सकाळी उठले की पेटी घेऊन बसायचे बघा आणि त्या पेटीवर सा करायचे. एका व्यक्तीने विचारलं त्यांना, बाबा तुमचा स्वर लागत नाही, आयुष्य गेलं, कशाला वेळ वाया घालवता, त्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचा ना. त्याला बाबांनी सांगितलं, अरे या जन्मात माझा स्वर नाही लागला तर माझी केलेली प्रॅक्टिस वाया जाणार नाही, ही प्रॅक्टिस मला पुढच्या जन्मात उपयोगाला येईल. म्हणून या जन्मात जरी नाही तर पुढच्या जन्मात, पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या जन्मात. म्हणून आपण केलेली साधना ही कधीच वाया जात नसते. ती साधना आपल्याला कधी ना कधी फल दिल्याशिवाय राहत नाही, म्हणून त्याला योग भ्रष्ट असं म्हणतात. आणि ज्ञानोबा म्हणतात योगाला लागलेला जो साधक आहे त्यांनी कोणतीही साधना केली तर त्याची ती वाया जात नाही. या जन्मात त्याची साधना पूर्ण नाही झाली तर पुढच्या जन्मात होईल, पुढच्या जन्मात प्राप्त नाही झाली तर त्याच्या पुढच्या जन्मात होईल. म्हणजे साधकाला धीर दिलाय की नाही? आणि धीर देणारी कोण असते? आई असते, माय असते. ही माय सांगत असते लेकराला घाबरू नको, आता यश नाही प्राप्त झालं पुढच्या वेळेस होईल, पुढच्या वेळेस नाही त्याच्या पुढच्या वेळेस. आई बालकाला धीर देत राहते, तसे ज्ञानोबा साधकाला धीर देत राहतात. काळजी करू नका, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात, पण तुम्हाला मोक्षरूपी सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानोबाला योग्यांची माऊली म्हणतात. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. काय केलं त्यांनी माऊलीने? ज्ञानराज आहेत, योग्यांची माऊली आहेत, जन्माला येऊन त्यांनी केलं तरी काय? महाराज वर्णन करतात, जेने निगमवल्ली प्रगट केली जन निगमवल्ली, प्रगट केली जन निगमवल्ली, प्रगट केली जन निगमवल्ली. हे ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, राज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली. या अभंगाच्या पहिल्या चरणावरती आपण चिंतन करत असताना ज्ञानराज का म्हणलं याचा विचार केला, योगाची माऊली का म्हणतात याचा विचार केला. आता आपल्याला जेने निगमवल्ली प्रगट केली
एवढ्याच मुद्द्याचा विचार करायचा आहे. म्हणजे मग पाठीमागचे 5 पुढचे 5 चरण ते संध्याकाळच्या कीर्तनात बघू, कारण एवढंच कीर्तन थोडंच आपल्याला इथं आहे. अजून 5-6 कीर्तनं करायचे आहेत, रोज 3-3 आहेत. आता हे पहिलं, परत आता दुपारी 4 ते 6, परत संध्याकाळी 7 ते 9 असे रोजच कीर्तन आहेत. मग आता या पहिल्या चरणामध्ये फक्त आपल्याला निगमवल्ली एवढ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे. निगम म्हणजे काय हे नीट ऐकून घ्या. निगम म्हणजे वेद, आणि वेदाची वल्ली निर्माण केली म्हणजे काय. वल्ली या शब्दाचा अर्थ काय होतो. वल्ली म्हणजे औषधी. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली आणि शक्ती लागल्याच्या नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं आता लक्ष्मण मरतो काय की. पण तिथं बिभीषण होता. बिभीषणाने सांगितलं तुम्ही जर लंकेत गेलात आणि सुषेण नावाच्या वैद्याला घेऊन आलात तर त्याच्याकडे वल्ली आहे, तो याला वाचू शकतो. म्हणजे कोण जाणार. हनुमंतराय होते. त्या ठिकाणी हनुमंत उभे राहिले. मनोजवम मारुततुल्य वेगम निघाले वल्ली आणण्याकरता. सुषेण वैद्याच्या घरापुढे गेले. दरवाजा वाजवला. सुषेण वैद्य झोपलेला होता. उठवलं, सांगितलं चला लक्ष्मणाला शक्ती लागली. त्यांनी सांगितलं मी नाही येणार. हनुमंतरायांनी तिथं वैद्याला त्याचे धर्म सांगितलेत. आताचे वैद्य आहेत, परंतु आताचे वैद्य म्हणजे यमाचे सख्खे पक्के भाऊ आहेत. पक्के भाऊ. तुम्हाला एक मंत्र सांगतो, कळतो का पहा तुम्हाला. आमचे डॉक्टर बाबा एक मंत्र सांगत असतात, वैद्यराज नमस्तुभ्यम. म्हणजे तो कवी आहे ना, डॉक्टर लोकांना नमस्कार. इथं जर कोणी असेल डॉक्टर तर त्याला नाही, हां ते मंत्रातला सांगत आहे मी. वैद्यराज नमस्तुभ्यम म्हणले का बरं नमस्कार करता. यमोदर सहोदरम म्हणजे तुम्ही यमाचे सख्खे भाऊ आहेत. म्हणले का. म्हणले यम तर फक्त प्राणच घेतो, हरती प्राणान. यम काय करतो, आला की फक्त माणसाचे प्राण घेऊन जातो. पण हा वैद्य काय करतो माहिती आहे का. वैद्यान प्राणान धनानीच. वैद्य प्राण तर नेतोच पण धनही भरपूर घेऊन जातो. विठाला विठाला. ज्या वेळेला हनुमंतराय गेले सांगितलं लक्ष्मणाला शक्ती लागली चला, त्याने सांगितलं मी नाही येणार. हनुमंतरायाने त्या ठिकाणी त्या वैद्याला त्याचे धर्म सांगितले. कसं तरी निघाला सुषेण वैद्य निघाला. पण हनुमंतरायाने विचार केला, महाबुद्धिमत्ता मुरिष्ठ म्हणले. हनुमंतरायाच्या लक्षात आला हा जर म्हणला तिथे गेल्याच्या नंतर टेटोस्कोप घरी राहिला, आमकच घरी राहिलं, तमकच घरी राहिलं तर उगा पुन्हा पंचायत व्हायची. म्हणून हनुमंतरायाने काय केलं माहिती आहे का, हॉस्पिटलसहित डॉक्टर उचलला आणि निघाले. आले घेऊन ठेवल्याच्या नंतर नाडी तपासली. जुन्या काळात हे ना डॉक्टर लोक नाडी तपासून ओळखायची की याला काय झालं आहे. आता आपण हॉस्पिटलमध्ये गेले ना, डॉक्टर म्हणतात असं पडा, असं व्हा, जीभ बाहेर काढा, खोका, आणि मग एवढं झाल्यावर विचारणार तुम्हाला काय होते. मग तो आतापर्यंत काय केलं बुवा, खोकायला सांगितलं, उलटं पडायला सांगितलं, अमुक करायला सांगितलं. तर मग हे कशा करता सांगतो. जुन्या काळात ते लोक एकदम तंतोतंत नाडी पाहिली की त्यांना सगळं करायचं. जुन्या काळामध्ये मी असं ऐकलं एका ठिकाणी, एक माणूस असा होता, नाडी पाहून तर सांगायचाच, पण एखाद्या व्यक्तीला जर पेशंटला जर त्या वैद्यापर्यंत जाता जर नाही आलं तर त्याच्या अंगावरले फक्त कपडे घेऊन जायचे. नुसते कपडे जरी नेले आणि त्या वैद्याच्या हातात दिलं तर त्या कपडे पाहून सांगायचा की या व्यक्तीला कोणता रोग झाला आहे. काय त्या व्यक्तींचं ज्ञान असल्याचा विचार तुम्ही करून पहा. असलं तरीसुद्धा वेदाचा अभ्यास महिला करू शकत नाहीत. नीट ऐका मी काय सांगतो ते. वेदाचा अभ्यास महिला करू शकत नाहीत. वेदात ज्ञान आहे, पण वेदाने आपलं ज्ञान देत असताना पक्षपातीपणा केला. पक्षपातीपणा कसा केला. वेदाने हे ज्ञान देत असताना फक्त क्षत्रिय, ब्राह्मण आणि वैश्य तिघांनाच अधिकार दिला. स्त्रियांना आणि शूद्रांना वेदांनी अधिकार दिला नाही. ज्ञानोबारांची ओवी सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाराय म्हणतात, वेद संपन्नो होय ठाये परी कृपण वायसा आन नाही. ज्ञानोबाराय म्हणतात वेद संपन्न आहे, ज्ञानाने परिपूर्ण आहे, पण त्याच्यासारखा कृपणही कोणी नाही, त्याच्यासारखं कंजूस देखील कोणी नाही. म्हणजे का. कारण या वेदाकडे ज्ञान आहे, पण वेदाने काय केलं, जे कानी लागला तीही वर्णाच्याची. या वेदाने काय केलं, फक्त तिघांनाच अधिकार दिला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. शूद्र वेदाचा अभ्यास करू शकत नाही, स्त्रिया वेदाचा अभ्यास करू शकत नाहीत. आणि वेदाचा अभ्यास न केल्यामुळे ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही, आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही तर मुक्ती प्राप्त होत नाही. मग मुक्तीचा अधिकार वेदाने फक्त तिघांना दिला, दोघांना दिला नाही. म्हणजे वेदाने केलेला पक्षपातीपणा हाच वेदाला रोग झाला होता. हो, आत्म्यालाही रोग झालेला आहे ज्ञानोबाराय म्हणतात, पण आता त्याचा विचार मला करायचा नाही. या वेदाला पक्षपात करण्याचा रोग लागला, पण ज्ञानोबाराय म्हणतात परमात्म्याने काय केलं माहिती का, हा रोग काढण्याकरता वेदाचा गीता नावाची वल्ली तयार केली. विठाला विठाला जशी लक्ष्मणाला शक्ती लागली, ती शक्ती घालवण्याकरता संजीवनी नावाची वल्ली आणली, तशी वेदाला पक्षपातीपणा करण्याचा रोग झाला होता, आणि त्याची ती रोग घालवण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीतावल्ली तयार केली. आणि ही गीतावल्ली तयार केल्याच्या नंतर ही गीता अशी आहे, कोणी अभ्यास करा, ब्राह्मणाने केला तरी त्याला मोक्ष प्राप्त होतो, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्राने जरी गीतेचा अभ्यास केला तरी त्याला मोक्ष प्राप्त होतो. एवढंच नाही, ऐका, ही गीता म्हणजे काय आहे, वेदाचंच मूर्तिमंत स्वरूप आहे. ज्ञानोबाराय म्हणतात की मज पाहता मागील उणे फेडावया गीतापणे
वेदू वेठला भलते नेशव्य होवावं. भलता कोणत्याही जातीचा इथं असू द्या, फक्त एवढंच आहे, त्याने भाव धरून गीता वाचली की त्याला ज्ञान प्राप्त होतच. जसं ज्ञानेश्वरी विषयी वर्णन केले, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. तसा जो गीतेचा अभ्यास करतो त्याला ज्ञान प्राप्त होतं. पण गीतेचा अभ्यास करण्याकरता संस्कृतचं ज्ञान लागतं. आणि आपल्याला संस्कृत काय येतं? आपण आळंदीमध्ये आल्याच्या नंतर संस्कृत शिकण्याच्या नादीच पडत नाही. आणि संस्कृत न शिकल्यामुळे आपल्याला गीताही कळत नाही, वेदही कळत नाही आणि गीताही कळत नाही. मग ज्ञानोबांनी विचार केला, जगाला जर ज्ञान प्राप्त करून जर द्यायचं असेल तर जे ज्ञान वेदात होतं देवाने ते गीतेमध्ये आणलं. पण गीता वाचायला कुणाला वेळ आहे? गीतेचं वर्णन फार मोठं आहे. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानारा. अजून एक सांगतो, ज्ञानोबराय म्हणतात या गीतेची अक्षरं कानाच्या द्वारातून जेवढे तुमच्या हृदयात जातील तेवढे अश्वमेध यज्ञ तुम्हाला प्राप्त होतील. पुष्कळ विस्तार आहे, मी तरी किती सांगणार आहे त्याला. ज्ञानोबराय म्हणतात भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. नीट ऐका बरं. ते एका श्लोकामध्ये जवळपास 32 अक्षरं असतात. आणि एक अक्षर जर तुमच्या कानातून आत गेलं तर एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला लागतं. म्हणजे आता एक मी श्लोक उच्चारतो, त्या श्लोकातले सगळे शब्द जर तुम्ही ऐकले तर 32 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सव मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा श्लोकात 32 अक्षर आहेत. ज्याच्या कानातून हृदयापर्यंत गेले आज दशमीच्या दिवशी त्याला 32 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य त्याला प्राप्त झालं. तर ज्ञानोबराय म्हणतात एक जरी अक्षर या गीतेचं कानाच्या आत गेलं तर एक अक्षर आत गेलं तर एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतं. मग 700 श्लोकामध्ये किती अक्षर आहे त्याचा हिशोब कीर्तन झालं तुम्ही मला येऊन सांगा. जर 700 श्लोक ऐकल्याच्या नंतर किती अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल? ओवी ऐका. ये गीतेची अक्षरे जेतुलिका कर्णाद्वारे रिघती तेतुली होती पुरे अश्वमेधके. अश्वमेध यज्ञ करणं म्हणजे काय पोर खेळणं येते, कीर्तन करणं एवढं सोपं नाही. ते आखी पृथ्वी जिंकायची आणि मग अश्वमेध यज्ञ करायचा. रामचंद्र प्रभूने 8 वेळा केला आणि पांडवांनी फक्त एकदाच केला. कोणालाही अश्वमेध यज्ञ करता येत नाही. एवढा अवघड असणारा अश्वमेध यज्ञ ज्ञानोबराय म्हणतात गीतेचा एक शब्द कानात गेल्याच्या नंतर तुम्हाला प्राप्त होतो. मग गीतेचं काय महत्त्व असल्याचा विचार करा. ज्ञानोबराय नंतर म्हणतात वेद हा समुद्र आहे आणि त्या समुद्रातून मंथन करून आणलेलं अमृत म्हणजे गीता आहे. किती वर्णन करावं. ज्ञानोबराय म्हणतात गीतेतली अक्षर म्हणजे ही श्लोकाच्या अक्षराची द्राक्षाची वेल आहे आणि त्या मांडवाखाली गेल्याच्या नंतर शीतलता प्राप्त होते. की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसार पत श्रांता विसवावया. हे काय गीता दर्शनाचं म्हणजे गीता जयंतीचं कीर्तन नाही मला माहिती आहे, पण गीता अलंकार म्हणलंय ना, म्हणून गीतेचं महत्त्व कळालं पाहिजे. एवढंच नाही, ज्ञानोबराय म्हणले ही गीता वाचणं आणि समजून घेणं हे तर बाजूला सोडा. एखाद्याने गीता नुसती खिशात जरी ठेवली, नुसती खिशात, तरी त्याचा मोक्ष प्राप्त होतो, तरी त्याला उद्धार होतो. असा जगात कोणता ग्रंथ आहे बाबा महाराज सांगा की खिशात ठेवला आणि त्याचा उद्धार झाला आहे? जगाच्या पाठीवर फक्त गीता एकमेव असा ग्रंथ आहे. केवळ फक्त बायबल म्हणून कोणाचा उद्धार झाला आहे, कुराण म्हणून कोणाचा उद्धार झाला आहे? नाही. पण हिंदू धर्माचा धर्मग्रंथ गीता अशी आहे, नुसती गीता जरी म्हणले तर त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि जर गीता म्हणायला त्याला वेळ नसेल, नुसता खिशात जरी गीता ग्रंथ ठेवला तरी त्याचा उद्धार होतो. ओवी सांगतो तुम्हाला, ये गीतेचा पाठ जो जाणे तयाचेने सांगातीपणे गीता लिहूने वाहने पुस्तक मिसे. कळतंय का? ज्ञानोबराय म्हणतात ही गीता नुसती तुम्ही लिहून काढली आणि पुस्तकाच्या निमित्ताने खिशात जरी ठेवली तर तुमचा उद्धार होऊन जाईल. अशी ही भगवद्गीता. पण संस्कृतमध्ये ज्ञान असल्यामुळे ते तुम्हाला कळत नाही. ज्ञानोबरायांनी एवढा महान ग्रंथ जगाला कळला पाहिजे म्हणून गीतेवरती चढवलेला अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी.